अनुकंपा की मात्र करीत. असा एखाद्या पाहुणा कधीतरी आलाच तर त्या दुसऱ्या दिवशी त्याला दिलेल्या अंथरुणापासून सर्व कपडे स्वच्छ धुवून ठेवीत. त्याचे मन मोठे सुगंधी वेडे होते. उंची उंची अत्तरे सुवासिक जे तेलच ते नेहमी वापरीत. देवाला अत्तर लावीत. सुगंध तेलाने न्हाऊ वाफू घालीत. स्वतः देखील एका फाया बाहेर जाताना कानावर ठेवीत. त्याच्या देवघराजवळ गेले की सुगंध फुले अत्तरे यांचा मनमोहक वास जवळ असे जाणावे असं जाणवत. त्यांच्या स्वयंपाकघरात कधीकधी ट्राक पडलेले दिसत नसे. सर्व जमीन अशा स्वच्छ कुळकुळीत तुळतुळीत असतात की सांडलेलं तेलतूप हातात उचलून घेतलं तर कचऱ्याला कण अगर मातीचा अंश दिसत नसे. घरात येणारं धान्यसुद्धा नीट निवडून पाकडून वाळवून व्यवस्थित ठेवलेले असे. एखादी गृहिणीसुद्धा करू शकणार नाही असा सर्व संसार टापटीप व स्वच्छता प्रकार होता. स्वयंपाकसुद्धा पक्वान्नासह सर्व त्यांना उत्तम